चला पंचांचा ग्रीन सिग्नल. चला बॅट्समन जा, बॅट्समन टीम 5वा मैल. बॅट्समन पाठवा, जास्तीचा वेळ आता खर्च करू नका. मार्चला सुरुवात होते. आज 2 सेमी फायनल, एक क्वार्टर फायनल, एक फायनल, अशा 4 एक्स्ट्राच्या मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगाने आता इथून वेळ वाचवणं गरजेचं राहील. सलामीची जोडी मदाशा दिशेने वाटचाल करतोय टीम 5वा मैलची. मनोज आणि कुणाल ही सलामीची जोडी मधनच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र वरती ही जबाबदारी आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली लढत इथून पाहायला मिळेल. चला जास्ती वेळ घेऊ नका. टायमर सेट आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जाईल. आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये डोंबिवली नवापाड्याचे उत्कृष्ट खेळाडू तसेच उत्कृष्ट गुणलेखक आमचे पिंट्यादादा जोशी देखील आमच्या सोबत जॉईन. पहिला बॉल, हो प्रचंड वेग. पहिलाच बॉल इथे प्रचंड वेगाने हाताळला होता. टीम 5वा मैल आणि त्यांच्या अगेन्स्ट ईस्टार कोसले अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. शुभेच्छा आपण देऊयात दोन्ही संघांना. हो आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ही मॅच देखील 5 षटकांची असेल. योगेश आता मॅच 5 षटकांची. यस आता म्हणजे 5वा मैल संघाला देखील आता संधी असेल की त्यांचा खेळ इथे मात्र दाखवण्याची. नौका संघ खरं तर बी पोल मध्ये हा संघ असणं गरजेचं होतं, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री आहे तर अनुषंगाने ए पोलच्या सर्व संघामध्ये तो आता फाईट करतोय. इथेच ते विजय झाले असं आपण म्हणूयात, कारण की उलट्या संघासोबत खेळणं देखील एक मोठी जबाबदारी असते. ओ फटका दमदार आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अखेरीस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत कांबाकर चषक चौकार. षटकारासाठी योगेश शेठ बनकरी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 5वा मैलच्या कुठल्याही खेळाडूने जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश शेठ बनकरी यांच्या वतीनं. हो फटका हा देखील चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतो. हो शील्ड ड्रॉप आणि तत्पूर्वी मिळाल्या या 2 धाबा. खेळ चांगला आहे सध्याच्या घडीला. कुठलाही संघाला तुम्ही कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही संघ हा नक्कीच लहान नसतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण बॅटिंग करत असणारा संघ मधाच्या आतमध्ये करतोय. हो फुल टॉस आणि यास इथे मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का मधाच्या आतमध्ये. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाज बाद माघारी परतावा लागेल मनोजला. मनोज बॅक टू द पवेलियन.
मनोज ज्याने चांगली सुरुवात करून दिली होती. चौकार, तदनंतर 2 धाबा तशा बॅट म्हणून आल्या होत्या. 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वासुदेव स्वतः संघ नायक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती ठेवतोय. अजित तारमळे, अजय शिरेगावचे समाजसेवक त्यांच्याकडून टीम कोसलेला शुभेच्छा येतात. ते देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. शुभेच्छा, आपलं देखील हार्दिक आभार. वासुदेव पुनश्च सज्ज होतोय. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती शुभम मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील बहुसंख्येने उपस्थित. जसजशी अजूनही स्पर्धा पुढे जाईल अनेक प्रेक्षक वर्ग इथे मात्र उपस्थित राहील. काल देखील आपण पाहिला सकाळी 5 वाजेपर्यंत प्रेक्षक होते, म्हणजे एकही प्रेक्षक हलला नव्हता जागेवरून. आणि कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आयोजक संघ गावदेवी कांबा या संघानं आज ते फाईट करतील सेमीफायनल क्रमांक 1 आई गावदेवी नांदब ब या संघाच्या अगेन्स्ट. आज आपल्याला मांडा संघ देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, जो क्वालिफाय झाला होता. वेगवान चेंडू, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल कनक 11 भांडूप. ही क्वार्टर फायनलची मॅच होईल आणि त्यांच्यातून जिंकणारा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघाशी सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवल्याचा आता अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 7 वरती जाऊन पोहोचते. प्रयत्न चांगले सुरुवात टीम 5वा मैलचे. हो, इथे मात्र बॅटची आतली कडा आहे. धावबाटची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. जर कदाचित डिरेक्ट हिट लागला असता तर मग धोग्याची घंटा वाजली असती, कारण की स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचले देखील नव्हते. एक बाय शेख धाव धावफलकावरती अंकित होईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पुढील मॅच जय बजरंग वासुदेव त्यांच्या अगेन्स्ट प्रतीक 11 मानिवली. त्यानंतरची मॅच RCC राया. आपण देखील रिपोर्टिंग करा. आज 100 बडकर 1 असे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हो, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतोय सध्याच्या घडीला. पंचांनी नो घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो. यस, ओव्हर स्टेपिंगचा हा नो असेल. नो आणि त्याच्यावरती एक लेग बायची धाव, अशा 2 धावा धावफलकावरती अंकित होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. चांगली लढत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. फाईट करतोय आता. हा फ्रीटचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याची संधी बॅट्समनला असेल. हो, बिगिट करायचा होता, परंतु शरीरावरती चेंडू आदलतोय आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता संघर्ष होतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला वासुदेव देखील करतोय. अनिश एंटरप्राइजेस RCC राया, जो संघ अनिल शेठ दळवी यांनी पुरस्कृत केला. आज ते देखील इथे पाहायला मिळतील. फटका हा फसला होता. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने चेंडूच्या मिड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तत्पूर्वी या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोर बोर्ड गोज ऑन. 13 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट टीम. 5वा मैल. चांगलं बॅटल सध्याच्या घडीला राहिलाय. 2 षटकांचा आपण पाहिला तर वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळाली. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं, 40 ते 50 धावा इथे डिपेंड झाल्या. एका मॅच मध्ये तर 25 धावा डिपेंड झाल्या होत्या. लो स्कोरिंग सामने सातत्याने आपण पाहिले, म्हणजे धावा चेस करत असताना थोडस या ठिकाणी मात्र संघर्ष प्रत्येक संघाला करावा लागतोय. जर इथे मात्र 40+ धावा जर बनल्या टीम 5वा मैलच्या, तर मग एक चांगली फाईट इथून मात्र पाहायला मिळेल. परंतु त्यांची गोलंदाजी कशी आहे अजून कुठल्या संघाला आणि कुठल्या खेळाडूंना देखील माहित नाही, कारण की प्रथमतःच त्यांनी इथे नाव नोंदणी केली आहे. कल्याण ग्रामीणची ही आपण पाहिजे तर शेवटची स्पर्धा असेल.
एका बाजूला लगीन सराई सुरू आहे आणि या लग्नाच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा हा मनमुराद आनंद याच देही याच डोला आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा कांबाकर चषक आपण पाहतोय. गोलंदाज तयार महेंद्र पुनः ऑन द मार्क. हो वेगवान चेंडू प्रचंड वेग हा महेंद्रकडे आणि इथे मात्र आपल्या वेगाने बीट करत असताना फलंदाजाला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. धाव संख्या धाव फलकावरती 13 वरती कॉन्स्टंट आहे. समोर फलंदाज तयार. हो आता इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण प्राप्त करतो आणि इथे 22शी धाव धाव फलकावरती जोडली जाईल. तुम्हाला आता स्ट्राईक कंपल्सरी चेंज करावी लागेल. बॅटने डिक्लेअर मध्ये चेंडू जावो अथवा न जावो तुम्हाला ही स्ट्राईक कंपल्सरी चेंज करावीच लागणार. या स्पर्धेचा हा महत्वाकांक्षी नियम आहे. शुभम आणि त्याच्या सोबतीनं आपण कुणाल पाहतोय. हा बॉल देखील आलाय डॉट. वेगाने इथे बॅट फिरवली जाते परंतु आता बॉल दिखेपर्यंत बॅटचा फ्लो पण होत नाहीये. हा डॉट बॉल पुनश्च पाहायला मिळाला. धाव संख्या धाव फलकावरती अजूनही कॉन्स्टंट आहे 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती. हो आणखी एक डॉट बॉल. चला आपले जगदीश दादा काटेकरे इथून आता रजा घेतात. आजांनी यशस्वीरित्या 21 चषक पार पाडलं. तब्बल 150 संघांचा समावेश त्या स्पर्धेमध्ये होता. मुरबाड मध्ये सर्वात मोठी प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा आपण पाहिली. शुभेच्छा असतील. डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक. महेंद्रने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील केली. 14 धावा इथून मात्र बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील शिल्लक. ओ फटका चांगला उडवला चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर आणि इथे मात्र चांगला झेल या ठिकाणी मात्र प्रस्थापित केला. अगदी वाईडिश लॉंग ऑफला विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभम बाद. चौदा धावा आणि या स्पर्धेत तिसरं मैदान षटक आपण पाहिलं तर गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून आलो. एक लेग बायची धाव जरूर आली होती परंतु आता ती धाव आपण कन्सिडर करणार नव्हत. म्हणजेच तिसरं मैदान षटक या स्पर्धेतील राहिलं. हो स्विंग अँड मिस डॉट बॉल. या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सचिनला आपण पाहतोय. पहिलाच बॉल डॉट. स्ट्राईक एंडला फलंदाज राम सज्ज. कुणाला यस स्ट्राईक एंडला कुणाल आहे. नॉन स्ट्राईक एंडला राम. नवीन फलंदाज दाखल झालाय. ओ पुनश्च वेगाने बेट केला. हलके फिंगर रोल केले. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि बॅक टू बॅक हा दुसरा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सचिनला आपण पाहतो या षटकामध्ये. धाव संख्या धाव फलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. पुढील मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रेडी राहा. ओ हुक करतायत. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गोक्षांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात. बॅटला तर चांगलं रंगेल. जर इथून 40 धावा देखील बनल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर मानला जाईल. ओ सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावा बॅटने येत नाहीत परंतु ज्या अतिरिक्त धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य जरूर इथे मात्र करेल ते म्हणजे टीम 5व्या मैल साठी 16 धावा. हो आता हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरू आहे.
अगदी असं वाटतं की प्रॅक्टिस मॅच खेळतात की काय टीम कोसले, परंतु त्यांना देखील माहित आहे कुठल्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये. ते आपला नॅचरल गेम खेळतात मधाच्या आतमध्ये. हो, आता दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील आलाय डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रेक्षकांची आता गर्दी देखील वाढू लागले या स्पर्धेसाठी. हो, समोरच्या दिशेने खेळले, बॉलर बॅक डाईव्ह करायचा होता. आता स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं आणि धावबादच्या स्वरूपाने आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. की काय, कारण की एका बाजूला आपण बँड वाले पाहतोय, दुसऱ्या बाजूला बँजो वाले, तिसऱ्या बाजूला इकडे डीजे वाले, म्हणजे सर्व काही एकदम टकाटक. बाकीच्या गोष्टी देखील सुरू आहेत, म्हणजे ज्या लग्नामध्ये हल्दीमध्ये असतात त्या देखील स्टेजच्या पाठीमागे सुरू आहेत. अनेक प्रेक्षक राजा आता आनंद त्याचा देखील घेतोय. आनंद घेत राहा, कारण की जीवनामध्ये कधी कोणाच्या पदरी काय पडेल हे सांगता येत नाही. म्हणजे जो क्षण आता आपण जगतोय त्या क्षणाचा आपण आनंद घेत राहा. सध्या क्रिकेटचा आनंद सर्व घेतात. सर्वांचं पुनशा कांबाकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. अंतिम षटकाला सुरुवात होते आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पंकजला आपण पाहतोय. हो, इथे मात्र हा बॉल देखील आलाय डॉट. पंकजचा हा पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या 16 धावा, 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगली जी राहिली अंतिम षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 5 बॉल. ओ, फटका दमदार, कॅलिबर स्ट्रोक, स्टँडर्ड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच, आणि चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. साहेबांच्या वतीनं या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओ, आता इथे गतीनं बीट केलंय, म्हणजे त्याने आधीच सूचना केली होती की 5वा मैलचा कुठलाही खेळाडू षटकार मारेल त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, आणि तो षटकार मारलाय फलंदाज कुणालने, राजेशने मारलाय. हो, इथे मात्र हा फटका थोडासा फसला होता, चेंडू हवेत होता. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती 23 धावा बनल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. या 2 बॉल नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. टीम वासुंद्रीचे कॅप्टन आणि टीम मानिवलीचे कॅप्टन आपण सज्ज राहा. आपल्या मुख्य मंचावरती आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. शेवटचे 2 बॉल. ओ, अतिरिक्त बाउन्स, आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे, आणि लगेच आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. इनिंग संपली की लगेच टीम कोसली आपण बॅट्समन पाठवायचे आहेत, आणि क्षेत्ररक्षण टीम 5वा मैल आपण लगेचच लावून घ्यायचा. हो, मिस्टामिंग, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा जिंकण्यासाठी 26ची आवश्यकता असेल. टीम स्टार कोसले या संघाला. चला आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये, आपण करूया टॉस. पुढील मॅचचा टॉस करूयात. चला, टीम जय बजरंग वासुंद्रीचे कॅप्टन आणि टीम प्रतीक 11 ओम साई मानिवलीचे कॅप्टन अमनदादा लोणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस आपण इथे करूयात. टीम वासुंद्रीचे कॅप्टन आणि टीम मानिवलीचे कॅप्टन.
चला टीम मानिवली कॅप्टन आपण या. हेड अँड टेल असं अधोरेखित केलं. आपण टॉस करूयात. कॅमेरा मागे. चला आपण टॉस करायचा आहे. कॉइन स्पिन केला जाईल. टेल असा कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय या टीम वासुंद्रीने. टॉस जिंकलाय. निर्णय फक्त कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. येस, क्षेत्ररक्षण स्वीकारले. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्हाला देखील बॅटिंग करावी लागेल. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होती आणि आता आमचे छोटे बँजो पार्टी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नवखी बँजो पार्टी आहे. सगळे युवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आभार. चला आपण शुभ सन्मान देखील करूयात. अमन शेठ लोणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती करूयात. मी योगेश शेठ बनकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मोहन दादा या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. चला शुभ सन्मान आपण करतोय. भावेश कॅमेरा आपण मंचावरती घ्या. हा शुभ सन्मान अमन शेठ लोणे यांचा आपण या मंचावरती करतोय. शिवम गोरे आणि निखिल लोणे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. या आपण या. आपण देखील या पुढे आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय आपण मंचावरती. थँक्यू. चला आपण मॅचला सुरुवात करा. संस्कार लोणे आपण देखील या. आपला देखील सन्मान केला जाईल. संस्कार लोणे या. चला धन्यवाद. बँजो पार्टी. चला ते देखील नौके आहेत. मग याच्यानंतर बँड वाल्यांची देखील बारी. बँजो बँड डीजे सर्व काही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बाकीच्या गोष्टी देखील सगळ्या गोष्टी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. चला मॅचला सुरुवात. आणि सलामीची जोडी विघ्नेश बड्डे बॉय त्याच्या सोबतीनं जगदीश. हो पहिलाच बॉल. चांगली गोलंदाजी आणि इथे एक धाव. सन्मान्य किसनजी दिनकर युवा उद्योजक कांबा गावचे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. वेलकम. आपलं देखील मंचावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण या स्थानापन्न व्हायचं. गोलंदाज वरुण पुनश्च सज्ज होतोय. हो वरुणचा पुढचा बॉल त्याच्यावरती हुक केलाय परंतु घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत.
विघ्नेश स्ट्राइक एंडला पट्टी बॉय फुलटॉस आणि त्याच्यावरती फटका देखील चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं दणदणीत खणखणीत चौकार. बादे चांगलं संगीत आहे. ओ परफेक्टली यॉर्कर. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. असं वाटत नाही की इथे हा नौका संघ ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. परफेक्टली यॉर्कर. बांजो वाले देखील आता मन जिंकतायत. चांगलं संगीत ऐकायला मिळतोय. युवा सर्व या ठिकाणी मात्र वाजवणार आहेत. लहान वयाचे ओ फटका दमदार आहे आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. क्या बात आहे. आता पुनरावृत्ती आम्हाला वाटते की ढोल्याची स्पर्धा सुरू आहे. मग ऑर्केस्ट्रा फायनल मध्ये असतोच आणि आज देखील तसंच वातावरण आता निर्माण झालं आहे. हुक करतात परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषांकी क्षेत्र आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 14 धावींची आवश्यकता. येस कम ऑन बायंजो पार्टी. करायच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज यश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो. यश वरती जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. धावसंख्या 11. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायचे 14. ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तर मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल. धावफलकावरती आता जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. स्विंग अँड मिस डॉट बॉल. प्रचंड वेग आहे गोलंदाज यश कडे देखील. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय सध्याच्या घडीला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. हो फटका दमदार आहे. उंची जास्त आणि लांबी देखील गाठली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जाऊन पोहोचली. आणखी एक चांगला स्ट्रोक इनफिल्ड ला क्लिअर केलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखी एक 4.
क्या बात आहे, परफेक्ट टायमिंग आहे सध्या बायंशोवाल्यांचा देखील. कौतुक असेल आपलं देखील. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती 22 वरती. आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक, चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा झाल्यात पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावांवरती समाधान मानलं जातंय. स्कोर इज लेवल. आता जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता असेल. पुढील दोन्ही संघ आपण सज्जरा टॉस जिंकला. तिथे जय बजरंग वासुंद्री संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता इथे झालाय सामना फिनिश. सामना जिंकला ई स्टार कोसले संघाने. कोसले संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम 5व्या मैलचे आभार. चला आपण हस्तांदोलन करा, शेक हँड करा आणि नंतरच हे मैदान सोडायचं.